नमस्कार सर, आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला पुढे मांडण्याअगोदर हे सांगू इच्छितो की जगामध्ये प्रदूषणामुळे 70 लाखपेक्षा पण जास्त मृत्यू होतात. यामध्ये भारतात 20 लाखपेक्षा पण जास्त मृत्यू होतात. यांचा आकडा ध्यानात घेता आम्ही हा प्रोजेक्ट आपल्यासमोर मांडत आहे. यामध्ये ॲब्झॉर्बर बसवले आहेत, त्यामुळे यातील गाड्यांमधील जो धूर आहे तो हे आत खेचून घेते व ॲब्झॉर्बरमध्ये काजळी तयार होते. ती काजळी आपण पाण्यात मिक्स करून इंक तयार करू शकतो किंवा ती इंक आपण रिमूव्ह करू शकतो. हे स्वयंचलित असल्यामुळे यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा खूप वापर होत नाही व यामध्ये आम्ही 5 वॉट रिले व कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर इत्यादी साहित्य वापरले आहे. हे उपकरण आपण टोल नाक्याच्या ठिकाणी, झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी व सिग्नलवर वापरू शकतो, कारण तिथे काही लोक गाड्या बंद करत नाहीत. त्यामुळे गाड्यातून जे प्रदूषण आहे ते तिथे जास्त होते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी वापरलं की प्रदूषणामुळे जे होणारे काही गंभीर आजार आहेत, अस्थमा, दमा या आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. धन्यवाद. ॲब्झॉर्बरमध्ये अशा प्रकारची काजळी तयार होते. ही काजळी आपण पाण्यात मिक्स करून इंक तयार करू शकतो. लोकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे. तसेच हवेतील जे प्रदूषण आहे यावर नियंत्रण राहण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे.